नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काम काढू एक. तर आज आपण भाग दुसरा बघत आहोत. एक भाग मी ऑलरेडी युट्यूबला टाकलेला आहे. तर आजचा प्रश्न बघू आपण आणि याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघू. बघा, एका मेसमध्ये 50 व्यक्तींना 30 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. 6 दिवसानंतर त्या मेसमध्ये आणखी 30 जण आले तर उरलेला अन्नसाठा आणखी किती दिवस पुरेल. म्हणजे प्रश्न असा गेला मित्रांनो, एका मेसमध्ये 50 जण जेवतात, त्या मेसमध्ये त्यांना अन्नसाठा 30 दिवस पुरतो. तर काय होतं, 6 दिवसानंतर त्या मेसमध्ये आणखी 30 जण वाढून जातात, तर तो अन्नसाठा त्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न केला गेलेला आहे. मला कसं सॉल्व्ह करायचं ते बघा. व्यक्ती आहेत आपली किती, 50 व्यक्ती. व्यक्ती लिहितो, व्यक्ती आहेत तुमची किती, 50 व्यक्ती. या 50 व्यक्तींना किती दिवस अन्न पुरतं, 30 दिवस. किती दिवस पुरतं, 30 दिवस. इथं 30 लिहिलं. आता एक पुढे लक्षात घ्या, या 30 दिवस 50 व्यक्तींना अन्नसाठा पुरत होता. आता काय झालं, 6 दिवसानंतर, म्हणजे 6 दिवसानंतर, ओके, या दिवसाच्या खालीतल्या दिवस, 6 दिवसानंतर, ओके, त्या मेसमध्ये आणखी 30 जण आले. म्हणजे इथं 50 व्यक्ती होते, आणखी 30 जण आले, म्हणजे किती आले, 30 जण. तर तो अन्नसाठा त्यांना किती दिवस पुरेल. त्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. व्यक्तींच्या खाली व्यक्ती लिहिले मी, म्हणजे 50 व्यक्ती, नंतर 30 जण नवीन आले, त्यानंतर 30 दिवस होतं, त्यानंतर 6 दिवसानंतर असं परत झालं. आता करायचं काय, लक्षात घ्या. व्यक्ती लिहायचं. एकूण व्यक्ती किती होते सुरुवातीची व्यक्ती होते तुमचे 50. तर सुरुवातीची व्यक्ती लिहा 50. गुणाकार मध्ये जे दिवस आहेत मित्रांनो, म्हणजे पहिले 30 दिवस अन्नसाठा पुरायचा, त्यानंतर 6 दिवसानंतर काहीतरी व्यक्ती आली, ओके. तर हे दिवसांची करायची वजाबाकी. 30 मधून 6 गेला किती उरणार आहे, 24. मग इथे लिहा 24. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला भागाकारामध्ये द्यायचं आहे एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती म्हणजे काय, की पहिले सुरुवातीला 50 व्यक्ती होते, त्यानंतर आणखी 30 जण ऍड झाले, म्हणजे हे 50 आणि 30 एकूण किती व्यक्ती झाले मित्रांनो, 80 व्यक्ती. भागाकारमध्ये घेऊन या 80, ओके. आता आपली क्रिया करायची भागाकार आणि गुणाकारची. हा 0 कट झाला, 8 ने इकडे भाग जातोय, 8 1 8, 8 त्रिक 24, राहिला 5 आणि 3, 5 त्रिक 15. म्हणजे राहिलेला अन्नसाठा किती दिवस पुरणार आहे, 15 दिवस पुरणार आहे मित्रांनो. किती दिवस पुरणार आहे, 15 दिवस. हा, तर मित्रांनो आणखी आपण प्रश्न बघू दुसरा, ओके. टक्केवारीमध्ये आहे काम काढवेक मध्ये. तर काय प्रश्न बघू बघा. ए हा बी च्या 40% कार्यक्षम आहे. बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात, तर ए ला किती दिवस लागतील. आता एक लक्षात घ्या, हा प्रश्न कसा विचारला गेला तुम्हाला ते सांगतो. ए हा बी च्या, हा जो ए हा बी च्या, म्हणजे कोणाच्या, बी च्या, ए हा 40% कार्यक्षम आहे. कोण आहे 40% कार्यक्षम, ए. कोण आहे, ए 40% कार्यक्षम आहे. तर बी ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात मित्रांनो, 20 दिवस लागतात. लिहिले बघा, 20 दिवस लागतात. तर ए ला ते किती दिवस लागतील, म्हणजे ए ला आपल्याला काय काढायचे, दिवस काढायचे. ते एक लक्षात घ्या मित्रांनो. हा प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे बघा. बी चं काम किती मित्रांनो, 20 आहे, तिथं 20 लिहा. गुणाकार मध्ये, याला गुणाकार मध्ये कंपल्सरी 100 आणा. काय आणा, 100. कारण की का, आपलं जे उदाहरण आहे ते टक्केवारी मध्ये आहे ना, म्हणून कंपल्सरी 100 आणा वरती. हा 100 लिहिला. आणि ए किती कार्यक्षम होता, 40%. किती कार्यक्षम आहे, 40%. तर भागाकार मध्ये घेऊन आहे 40. आलं का लक्षात मित्रांनो. परत एक वेळेस सांगतो बघा, रिव्हिजन करतो. बी चं काम होतं 20 दिवस, बी चे 20 दिवस लिहिलं. आणि बघा, ए हा बी च्या 40% कार्यक्षम आहे. टक्केवारी म्हटलं तर तुम्हाला कंपल्सरी इथं गुणाकार मध्ये काय घ्यायचं आहे, 100 घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की हे 40% कार्यक्षम आहे ना, तर खाली तुम्हाला काय घ्यायचं आहे, 40 घ्यायचं आहे, ओके. आता करायची तुम्हाला भागाकार गुणाकार. तर बघा लक्षात घ्या, हा 0 कट, 2 ने 4 ला भाग जातोय, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 5 10, 0 0. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, ओके. ए हा किती दिवसात काम करणार आहे, तर हा 50 दिवसात काम करणार आहे. किती दिवसात काम करेल, 50 दिवसात, ओके मित्रांनो. तर आज आपण इथंच थांबू, ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो. बाय.